नसरापूरमधील 4 वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आज पुण्यामध्ये मूकमोर्चाची हाक. नराधमाला कठोर फाशीची शिक्षा द्यावी, आंदोलकांची मागणी. तामिळनाडूमध्ये सत्तेचा तिढा अखेर सुटला. थलपती विषय आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. राहुल गांधी शपथविधी सोहळ्याला लावणार हजेरी. व्हीसीकेने ऐकलं विजय, मुख्यमंत्री होणार आज. तामिळनाडूमध्ये आघाडीचा सत्ता सोपान. आज यूपीतल्या योगींच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची शक्यता. काही मंत्र्यांची अकालपट्टी तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा. गोळीबार आणि आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता. भाजप मुख्यालय, सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवली. खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात. 4 चाकीमधील सर्वच्या सर्व प्रवासी सुखरूप. सुप्रिया सुळेंची एक्सपोस्टद्वारे माहिती. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आग्रही मंत्र्यांचे हिंदी भाषण चर्चेत. सरनाईकांनी हिंदीतून सांगितली मराठी सक्तीबाबतची भूमिका. ऐतिहासिक जनादेशापुढे नरेंद्र मोदी नतमस्तक. शपथविधीच्या व्यासपीठावरती डोकं ठेवून मानले बंगाली जनतेचे आभार. पश्चिम बंगालमधल्या पहिल्या भाजप सरकारमध्ये समतोल. महिला आणि मागास वर्गाला छोटेखानी मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व. मुख्यमंत्री पदाचे सारेच दावेदार मंत्रिमंडळात. भाजपच्या सहयोगी पक्षांनाही कोलकात्यामध्ये सन्मानजनक वागणूक. शपथविधीच्या मंचावर मोदींकडून शिंदे आणि पवारांची विचारपूस. एमआयएम जाहीरपणे कॉर्पोरेट जिहादच्या आरोपींच्या फाशीची पाठीशी. पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसींकडून निदाची पाठराखण. रायगडमधील वारळ गावामध्ये भीषण पाणी टंचाई. टँकरमधील पाण्यासाठी उडते ग्रामस्थांची झुंबड. धरण आणि पाझर तलावातील पाणी सुद्धा आटले. अमरावती उत्सव मेळ्यामध्ये पार्टनरची हत्या. बाचाबाचीनंतर अभिजित कर याची हत्या. आरोपी आजिज खान ताब्यात. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. पुढच्या काही तास सतर्क राहण्याचा इशारा. आंबा, काजू आणि इतर पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती. आज मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती मेगा ब्लॉक. वाशी ठाणे मार्गेसह 6 तास राहणार बंद. गुजरातचा राजस्थानवर दणदणीत विजय. 77 धावांनी केला राजस्थानचा पराभव. गोंदियाला अवकाळी पावसाचा तडाखा. देवरी शहर रात्रभर अंधारात. वादळी वाऱ्यानं झाडं कोसळली. वीज पुरवठा खंडित. आयपीएल मध्ये आज डबल हेडर. पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई लखनौ आमने सामने तर दुसऱ्या सामन्यामध्ये मुंबई बंगळुरू एकमेकांना भिडणार.